गुड मॉर्निंग पब्लिक. हॅलो, नमस्ते. वेलकम टू आवर ब्लॉग. तब्येत थोडी बिघडलेली आहे, त्यामुळं थोडी एनर्जी लो आहे आणि सकाळची झोप पण नाही झालेली एवढी, कारण रात्री आज जायचं होतं मोटो व्लॉगला, त्यामुळे तयारी चालू होती. काही गोष्टी नवीन आहेत, त्यामुळं काही गोष्टी ॲडजस्ट झालेल्या नाही. त्या ॲडजस्ट करत बसलो होतो. रात्री खूप उशीर झाला. तर बघूया, आज आपल्याला जायचं चतुर्मुखी टेम्पलला. तर स्टार्टिंग केली आपण इथून. आता मी घरी 6:30 झाले आणि आपण जाणार आहे आज या गाडीवरती, बुलेट मिया. पेट्रोल फिल करायचं, पेट्रोल फिल नाही केलेलं. लेट्स गो. मग फर्स्ट अटेम्प्ट, बघूया कसं होतं, काय होतं. सोबत सध्या तरी कोण नाही आहे. नेक्स्ट वीक शायद कोई ऐड हो जाए, देख लेते हैं कैसा होता है. क्या आता मूड आहे ना बिलकुल ठीक नाही आज, त्यामुळे थोडी एनर्जी लो वाटते आहे. स्टार्टिंग तसं लो वाटते, पण बघूया पुढे जाऊन काय होतं. कसं पुढे जाऊन थोडी एनर्जी वाढली तर वाढली बाईकनी. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला गाडी फिल करायची, सो ते काम उरकूया. चलो, हर हर महादेव, जय श्रीराम. लेट्स गो. हर हर महादेव. माहिती का आता काहीच गॅस झालाय, काय गॅस झाला. पण विषय असा झाला, आपला जो सेटअप तो आणि इथून पुढं आवाज यायचा बंद झाला. त्यामुळं मी घरी येऊन हा रेकॉर्ड केला आहे. झालं काय होतं की मी जेवढं ह्याच्या आधी जेवढं रेकॉर्ड केलं होतं ते काय रेकॉर्डच झालं नाही. कारण ज्यावेळेस मी मोबाईल माउंट केल्यानंतर टोटली सगळं मोबाईल माउंट केल्यानंतर आपोआप तो जो कॅमेराचं बटन असतं ना ते क्लोज झालं आणि व्हिडिओ बंद झाला. त्यामुळे रेकॉर्डच काही झालं नाही. आणि हेच मी ह्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं, पण माईक नसल्यामुळं काहीच वॉईस आलेलं नाही. त्यामुळे मी हे घरी येऊन परत रेकॉर्ड केलं आणि ते तुमच्यासोबत सांगितलं. आणि इथून पुढच्या व्हिडिओत मी बोलत होतो. ॲक्च्युली मी ज्यावेळेस सकाळी निघालो ना त्यावेळेस एवढी थंडी होती लिटरली ना. मी आतमध्ये मला एक्सपिरियन्स नव्हता, म्हणजे मी सांगत होतो की मला एक्सपिरियन्स नाही आहे, फर्स्ट आहे असं तसं. मग त्यामुळे मला माहीत नव्हतं की एवढी थंडी वाजन, ते जॅकेट घालून पण. कारण ते जॅकेट घालून पण एवढी थंडी वाजत होती सकाळ. आणि मी ते सगळं ह्याच्यामध्ये सांगत होतो आणि सगळं मी टोटल सगळ्यात बोललो होतं की मला आत्ता काय फील होतं आहे, कसं होतं आहे, काय. पण जे काही मी त्यात बोललो ते सगळं ते हवेमुळं सगळं काहीच त्यात रेकॉर्ड झालं नाही. मग हे परत मला घरी येऊन तुम्हाला एक्सप्लेन करायला लागतं आहे. ते ॲडजस्ट करा, काय प्रॉब्लेम नाही. मी हेच सांगत आलो होतं की असा सीन झाला. त्याच्यानंतर हा मगरपट्ट्याचा ब्रिज लागला. हा मगरपट्ट्याचा ब्रिज दोन 3 दिवस झाला. आपल्या अजितदादा पवार यांनी नाव घेतलं होतं की हा ब्रिज केला आहे कसा, कारण ह्याची रचनाच माहीत नाही कोणाला कशी केली. कारण ह्याचं वेच कळत नाही की कुठून कसं जायचं. त्यामुळे ह्या ब्रिजवरती आलं. मी सांगत होतो की हा ब्रिज काय आहे, कसं आहे, काय आहे. हे पण रेकॉर्ड नाही झालं. मला अख्खं येऊन परत इथं रेकॉर्ड करायला लागतं आहे, कारण काहीच रेकॉर्ड नाही झालेलं. रेकॉर्ड तर सगळं झालं होतं, पण जे व्हॉईस होता ना व्हॉईसमध्ये ना अख्खा बाईकचा आवाज येत होता. त्यामुळे मला हे घरी येऊन परत रेकॉर्ड करायला लागतं आहे. आता एवढं जे बोललो आहे ते रेकॉर्ड झालं आहे का? जर रेकॉर्ड झालं तर चालला बाई काय उड जाईल, अख्खा उड जाईल. कुठेतरी जावं, कपडे थांबावं सांग आपल्या बाहेर निघाले बाईकवरती. थंड आहे ना मला, कुठेतरी जावं, कुठे थांबावं
इथून पुढं मी एकदा मॅप पाहिला आणि त्याच्या पुढे स्टार्ट केलं, कारण मला एक चौक लागला होता. मला वाटलं तिथनं टर्न आहे. तो टर्न बघण्यासाठी मी एकदा पाहिला आणि मग परत पुढं चालू केलं. गाडी अवकाश चालवा. राईट साईडला जाऊया आपण. गलती करती है लड़कियाँ. राईट साईडचा इंडिकेटर जायचं आणि लेफ्ट साईडला या रोडमधून या चौकातून मीच लेफ्ट मारला आणि मग तिथून पुढं गेलो. हेच सांगत होतं की सिटीमधून चाललो आहे वगैरे, की कारण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या पण टाईमला आला सकाळच्या नंतर तर हा रोड अख्खा पॅक असतो, टोटली पॅक असतो. कारण एवढी गर्दी असते ना की थांबायला जागा नसते. मग ते सांगत होतं की या रोडला असं असं तसं सकाळचं राईड करायला मस्त वाटत होतं. मग ही गोष्ट सगळी मी बोललो होतो. गाडी चालू असताना खूप एवढं बोललो आहे ना की बोललो बोर नाही झालं पाहिजे, पण काहीच त्यात हे झालं नाही. इथं मला वाटलं होतं टर्न आहे, पण तो बॅक साईडला जात होता. पण तिथं पण मी फसलो. त्याच्यानंतर आता जो नेक्स्ट टर्न येतो आहे पुढचा, जो टर्न येतो आहे त्या टर्नला ॲक्च्युली मला गुगल मॅपमुळं हा रूट खूप लांबून आला. आणि नंतर इथं आल्यानंतर मला रिअलाईज झालं की यार आपण ॲक्च्युअलमध्ये आपल्याला जो रोड माहिती आहे तिथून आलो असतो तर लवकर आलो असतो. हेच मी तिथं बोलत होतं की यार आपण हा रस्ता चुकलो. मग मला ॲक्च्युली अख्खं गुगल मॅपच्या ह्याने चाललं होतं की लाईक नको कुठं चुकायला, पण तरी पण चुकलो. हा कोंडव्याचा एरिया होता शायद. हां, कोंडव्याचा एरिया होता. त्याच्यानंतर तसंच पुढं चाललं होतं की मला वाटतं तिकडून जातात. बाबा रिस्क अरे यार एकदम ॲक्युरेट था यार बच्चा. देख ना यार, देख बघ चलीच करा. हल्ला का कॅमेरा, हल्ला का? आता मला देखो ना करायला लागेल परत. हल्ला. बी कॉन्फिडंट अजय. यू कॅन डू इट. तुझ्या आईला इथल्या इथं नाही जायचं तर एवढी फटायला लागली. लांब जायचं म्हणलं कसं काय व्हायचं, कसं काय व्हायचं, होईल कसं तर. सेटअप बिटअप नीट लागला पाहिजे रे भेंडी. त्या गाडी चालवण्यापेक्षा ना ते सांभाळण्यातच सगळं आयुष्य चालते. कॅमेरा मोबाईल कनेक्ट आहे का, आवाज येत आहे का, व्हिडिओ चालूच आहे का, बंदच नाही का झाला. काय करू इसले नाही का बाबा, परत कोटाना नको. यस यू आर राइट बेबी. ऐसा ऐसा सीधा 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 चल, बरोबर आहे. एकदम बरोबर आहे बेटा. यानंतर घाट लागला होता. घाटचा सीन शूट केला होता, तो तुम्ही एन्जॉय करा.
इथून जरा ना हे देतो, काय बोलतात त्याला, थोडासा तो कसा बोलतो, थोडासा आपण शूट करूया इथं. हेल्मेट काढायचं म्हणजे ना जीव येतं, घालायचं म्हणजे जीव येतो तिच्या आईला. हॅलो गाईज, आता घाटात थांबलोय चेक करायला की काय कसं काय चाललंय, व्हिडिओ वगैरे. ही आपली गाडी, गाडी तर सेक्सी दिसते, सेक्सी सेक्सी गाडी. आता आपण थांबलो इथं, तर थोडं नाश्ता करायचा, पोहे खायचे, चहा प्यायचं, पुढं जायचं. आई शप्पथ, एवढं भारी वाटतंय ना इतक्या वेळानंतर. असं वरती येऊन असं खायला ना एक नंबर. आणि त्यातल्या त्यात सकाळ सकाळ पोहे गरम गरम, वाव टेस्ट. बघूया कसं लागते टेस्ट आता इथं, सांगतो मी मला. पण आत्ता सीन काय झाला माहिती का, मी तोंड बघण्यासाठी मागाशी थांबलो होतो ना घाटात, तोंड बघण्यासाठी, चेहरा बघण्यासाठी कॅमेरा स्विच केला होता. आणि मी एवढा बावळट आहे, तिथून इथंपर्यंत येऊसपर्यंत ना मी कॅमेरा स्विचच ठेवला. काहीच रेकॉर्ड नाही झालेलं, जिंदगी झंड. नशीब मी इथं थांबून पाहिलं तरी, व्हिडिओ तरी पाहिला की हाल आहे का नाही. आता हे खाऊन पुढचं बघूया कसं होतं काय. केसांची पार वाट लागली. नाश्ता वगैरे झालेला आहे. नेक्स्ट स्टॉप तो टॉप. आता इथून निघायचं आपल्याला. हे घातल्यावर परत लावता येणार नाही, मला वाटतं तिथे जाऊनच लावा आपण. पुढे जाऊन बघू आता कुठं कुठं जायचं आहे. अजून इथून काहीतरी 17 का 18 किलोमीटर राहिले मंदिर, तर बघूया काय रूट आहे, कसं आहे. मला माहिती आहे रूट, पण कन्फ्यूज आहे थोडा. बघू काय होतं आहे कसं. आपली ही गाडी, आणि ह्या गाडीवरती आपण चाललो आहे. ह्याला सेटअप आता लक्षात ठेवायचं आहे की बॅक साईडचं हे करायचं आहे मला. बॅक साईडचा कॅमेरा चालू करायचा आहे. मग अशी केली घाण. 2 मिनटं, मला कॉल आला. गाडी विथ मी, लेट्स गो. पुढच्या राईडला चालू करूया. किती कसा वेळ जातो काय बघूया. पुढं काय काय होतं ते अजून दाखवतो. चला स्टार्ट करूया. एक मोठं व्लॉगरांना खरंच ना मानलं पाहिजे. पण एवढं कॉन्फिडन्स येतो कोणतं, डेअरिंग येते कुठं लोकांसमोर बोलायची. मला तर लाज वाटते ती बोलायची. मला तर इथं बोलायचीच लाज वाटायला लागली. अरे बघूया आता, चालू करूया आपण. मरत तिकडं आता लाज गेली सध्या आपल्या इथं कोण मागणार. अरे यार, मला मॅप बघायचा होता, त्याच्या आधी सोडा. आता इथून कुठून तर आहे, मी जातो सोड. बघू पुढे जाऊन मॅप बघूया आपण. चला, लेट्स गो. ए भाई, हवे जाऊ ना. रोड क्वालिटी खरंच भारी. मला वाटतं परत रोड
पाठवलं पाहिजे इकडं, कारण जरा मागच्या वेळेस खूप दिवसाला आलो होतो तर रोड एवढा खास नव्हता, आता चांगलं झालं रोड. हा बोला काय होतं. दांडेकर फॉर्म पैसे आले मी आता. दांडेकर फॉर्म, ए बाबा हे थोडंसं निघ ना दादा, मला लई गुद म्हटल्यासारखं होतं. कंजेस्टेड म्हणजे हेल्मेट क्वालिटीच आहे, हेल्मेटचा काय विषय नाही, सवय नाही आपल्याला. खोकला तर लागलाय. टाइम काय झाला काय 8:30 वाजले. बाई काय एरी रुटीन. आता मला ना मोबाईल काढायला लागेल परत. लेट्स चेक. त्या निमित्ताने व्हिडिओ पण चेक होईल ना झाला का नाही. लुक तर देखो, लुक 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 बघा, ॲडजस्ट कसं करून चाललंय मी. आई शपथ, हे हेल्मेट असं वाटतं ना जसं काय. तुम्हाला आवाज येतो का माझा?